काश्मीर पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदू बांधवांचा नाहक बळी गेला। यांच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरासह राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे। अनेक ठिकाणी निषेध देखील व्यक्त केला जात आहेत। नावडे शहरामध्ये अशाच प्रकारचा निषेध तसेच मृत पावलेल्या हिंदू बांधवांसाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नावडे शहराचे विभाग प्रमुख राकेश गोंधळी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समस्त नावडे शहरातील रहिवासी रस्त्यावर उतरले होते। यावेळी अनेकांनी भाषणाच्या माध्यमातून या दहशतवाद्यांना ठेचून काढण्याची मागणी देखील केलेली आहे। दहशतवाद्यांना आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकजुटीने राहून यांना आपली ताकद भविष्यात दाखवणे गरजेचे असल्याचा देखील त्यांनी सल्ला दिला। या दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी सरकार समर्थ असले तरी आपण हिंदू बांधव म्हणून एकत्र येऊन सरकार सोबत राहणे गरजेचे असल्याचे देखील भावना येथील नागरिकांनी बोलून दाखवल्या। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। कसं करायचा असे अनेक जिहादी वृत्ती हे आपली समाजामध्ये पसरलेली आहे। हे वाक्य का बोलत आहे तिथे पर्यटन स्थळामध्ये जम्मू काश्मीर या भागात मारलं तर आपल्या समाजातील बंधू बांधवांना परिवारातील मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 जिहादी आतंकवाद मुर्दाबाद 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 जिहादी आतंकवाद मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। ही आपल्या भारत मातेची छाळणी आहे, ही आपल्या देश आणि धर्माची छाळणी आहे। हे तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण हिंदू म्हणून ताठ मानेने जगलं पाहिजे। या 75 ते 80 वर्षात त्यांनी आतंकवादी हमले ते करतच गेलेले आहेत आणि त्यांचा हा मास, त्यांचा हा सूट, त्यांचा धर्माचा छळ हा चालूच आहे आणि याला सगळ्याला मिटवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल। लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही पाकिस्तानला आणि पाकिस्तान मधल्या आतंक्यांना दोष देऊच आपण, त्याचा नाही, पण सगळ्यात मोठे हे सेक्युलर आहेत ना, देशातले सेक्युलर हे सगळ्यात मोठे घातक आहेत आपल्या देशाला। नमस्कार। आज नावडेमध्ये समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। आज संपूर्ण देशभरामध्ये काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला आणि तेथील हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की दहशतवादी हल्ला स्थानिकांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत, केंद्र सरकारकडे, की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवावं। ज्या काही आतंकवाद्यांचे स्लीपर सेल्स तिथे कार्य करत आहेत त्यांना, आतंकवाद्यांना सहाय्य करणारे जे लोक आहेत त्यांचं कोम्बिंग ऑपरेशनद्वारे त्यांना पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये जिथे कुठे हिंदू पर्यटक तिथे फिरण्यासाठी जातात त्यांच्या संरक्षणासाठीची व्यवस्था सरकारने त्या ठिकाणी करावी आणि याच्या पुढे जाऊन संपूर्ण देशाची मागणी आहे की मोदी सरकारने, केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ज्याप्रमाणे पुलवामा अटॅक नंतर कठोर कारवाई केली होती, ज्याप्रमाणे पठाणकोट आक्रमणानंतर सरकारने कठोर कारवाई केली होती, यापेक्षाही कठोर कारवाई पाकिस्तान विरोधात सैनिकी कारवाई करून पाकिस्तानला विश्वाच्या पटलावरून नष्ट करण्याची मागणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करत आहोत। नमस्कार।